सकाळी 6:40 निघालो आणि आता 6:50 झालेले आहेत. तर समोर धुकं खूप पसरलंय. हायवेला एंटर केलेला आहे आपण. तर हा समोर आहे तो मुंबई गोवा हायवे. आता उतरतोय भोसले घाट. बघा कसा वळण आहे इथे समोर. ट्रॅफिक बघा मित्रांनो केवढी लागले. मानगावच्या पुढे आलोय मी. हा थोडासा रस्ता आता खराब लागलेला आहे. ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे इथे बायकोचा माझ्यावरती विश्वास होता आणि प्लस ना तिची तब्येत बरी नव्हती तरी पण ती तयार झाली तिकडे यायला. शेवटी कसा विश्वास हा शब्द आहे त्याच्यामागे आणि तिला तसं पण गावी जायचं होतं म्हणून ती झाली तयार. तिला रिक्षामध्ये न्या की कसं पण न्या, तिला गावी जायचं होतं. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहेत सगळे, मजेत ना? तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मी कुडाळला गेलो होतो आणि याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल. मी कुडाळवरनं गुहागरला आलो आहे. तर आता इथून गुहागरवरनं आता थेट ठाण्याला जाणार आहे मी घरी. तर अगोदरची व्हिडिओ बघितली असेल, आवडली असेल तर तिला लाईक वगैरे शेअर करा मित्रांनो. आता ही व्हिडिओ पण बघा. तर आता इथून डायरेक्ट ठाण्याला जाणार आहे. बघूयात कसा प्रवास होतो, पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला मित्रांनो. आता हॉटेलवरनं निघालो आहे मी बाहेर, निघायच्या तयारीतच आहे. तर बघूयात कसा प्रवास होतो. व्हिडिओ नक्की आवडेल मित्रांनो तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात पुढे आता. सकाळी 6:40 निघालो आणि आता 6:50 झालेले आहेत. तर समोर धुकं खूप पसरलंय. थोडं कमी दिसतंय समोरचं, पण छान आहे, वातावरण छान आहे, मस्त वाटतं एकदम थंड. थंडी आता सुरू झालेली आहे बहुतेक. पाऊस पण थांबलाय, बरेच दिवस झाले. थंडी सुरू झालेली आहे आता. मस्त वाटते ड्रायव्हिंग करायला. सकाळी सकाळी एकदम फ्रेश असतो. आता पुढे बघूयात रस्ता कसा असतो. रस्ता कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की आपला मूड कसा राहणार आहे. आता चिपळूण नंतर तर चांगलाच रस्ता आहे. येताना मी आलोय तिथूनच, पण हा वाला रस्ता मला माहित नाही की चांगला आहे की खराब आहे. आतापर्यंत तर चांगला आहे. फक्त गुहागरवरनं निघताना थोडासा 5 मिनिटासाठी म्हणजे 2-3 किलोमीटर रस्ता खूपच खराब आहे निघताना गुहागरवर. बाकी हा रस्ता जो लागलाय ना मला तो एकदम भारी आहे रस्ता. बघूयात आता पुढे कसा आहे ते. तर आता लागलोय हायवेला. चिपळूणमध्ये आहे आता. जस्ट 8 वाजता पोचलो हायवेला. आणि हा बघा चहा पितोय आता. इथे चहा घेतलाय, मस्त कडक गरम गरम चहा आहे. आणि चहा पिऊन आता निघणार सरळ. बघूयात मानगावला थांबतो आता डायरेक्ट. कुठे गॅस पंप भेटला तर गॅस भरेल, कारण पूर्ण रिकामी होत आले गॅस. आता एकच गाडी राहिली. बघूयात. पेट्रोल तर आहे, पेट्रोल भेटला कुठे तर पेट्रोल टाकू, नाहीतर गॅस भेटली तर गॅस. चांगलीच गोष्ट आहे गॅस भरून. तर भेटूयात पुढे. चला. आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे, मस्त फ्रेश वाटतंय आता. हे बघा समोर हायवे आहे. डायरेक्ट आता सरळ जायचंय. पुढे 10 किलोमीटरवरती गॅस पंप दाखवतोय एक.
पण चालू असला तर चांगली गोष्ट आहे, कारण पूर्ण रिकामी झालेली आहे. गॅस दाखवतोय बघा तुम्हाला, एकच काडी राहिलेली आहे. मग दाखवतो, हे बघा पूर्ण रिकामी झालेली आहे. होईल आता रिकामी थोड्या वेळात, म्हणजे थोडी 30-40 किलोमीटर चालेल अजून. बघूयात आता. तरी पण पेट्रोल तर आहे फुल. गॅस संपली समजा तर पेट्रोलवर चालवणार, आणि मध्ये मध्ये पेट्रोल पंप तर भेटतीलच. पेट्रोल भरत जाणार. तर बघूयात आता कसा होतो प्रवास. हायवेला एंटर केलेला आहे आपण. तर हा समोर आहे तो मुंबई गोवा हायवे. आता उलटं बोलायला लागेल, गोवा मुंबई हायवे, कारण चाललोय आता मुंबईला. बघूयात आता कसा प्रवास होतो. आतापर्यंत तर चांगला झाला प्रवास, मस्त वाटलं. 6:30ला निघालो होतो, आता 8 वाजता इथे चिपळूणला पोहोचलो. चहा पिला आणि आता परत निघालो. तर भेटूयात आता पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत परशुराम घाटात. लगेच हायवेला कनेक्ट झाल्यावरती लगेच परशुराम घाट लागला. एकदम चढण आहे आता थोडी, म्हणजे अशी चढायला थोडं हे होतंय. आता आहोत आम्ही परशुराम घाटात. पुढे राईटला परशुराम मंदिर आहे. ज्यांनी कोकण भूमी घडवली त्यांचं मंदिर आहे पुढे परशुरामाचं. पुढे लगेच राईटला आहे. तर आता आम्ही घाटामध्ये आहोत. मस्त वाटतोय, प्रवास चांगला होतोय. आता थांबलोय गॅस भरायला, फुल करतोय. पुढे हायवे आहे. परशुराम घाट उतरल्यानंतर थोडं पुढे 5-6 किलोमीटर पुढे आहे. हे शोधत आलेलो. फुल रिकामी झाली होती बघा. 306ची बसली. ऑनलाईन आहे ना. गॅस फुल केलेली आहे. आता 306 रुपयाची गॅस भरली. आता इथून डायरेक्ट आता टेन्शन नाही. आता डायरेक्ट माणगावला जाऊन थांबणार. बघूया तिथे नाश्ता वगैरे करून, नाहीतर तिथून थोडा आराम करून, गाडीला थोडा आराम करून तिथून पुढे. तर याच्या अगोदर तुम्ही मगाशी बघितलं असेल, परशुराम घाट उतरताना तिथे पोलिसांनी अडवलं होतं. तर इथून मी कुडाळला गेलो, आणि कुडाळवरनं तिथे येता फक्त पहिल्यांदाच मला अडवलं पोलिसांनी. ते पण त्यांनी काय जास्त विचारलं नाही, फक्त 30 विचारलं. टेम्पररी परमिट म्हणून असतो तो मी काढला आहे 2 महिन्यासाठी. लास्ट महिन्याचा आणि या महिन्याचा 2 महिन्याचा मी असा काढून ठेवला होता. त्यांनी फक्त मला टिपीत विचारला, जास्त लायसन्स वगैरे काहीच विचारलं नाही. त्यांना मी दाखवलं आणि मग लगेच सोडलं. तर तुम्ही पण असा प्रवास करत असाल ना मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याच्या बाहेर किंवा कुठे लांब वगैरे, तर असा टिपी काढून ठेवा. RTOला जाऊन तुम्हाला मिळतो तो. काही घाबरायची गरज नसते. मग तो काढला की बिंदास तुम्ही कुठे पण फिरू शकता. तसंच आता माझ्यासोबत झालं. म्हणून मी डायरेक्ट आता घाट उतरल्यानंतर थोडं पुढे येऊन इथे गॅस भरली, आणि आता डायरेक्ट जाऊन माणगावला थांबलो. बघूया आता. आता उतरतोय भोसले घाट. बघा कसा वळण आहे इथे समोर, दिसेल तुम्हाला. हा बघा, लास्ट टाइम जेव्हा आम्ही येत होतो, म्हणजे कुडाळला जात होतो, तेव्हा हा घाट कधी चालू झाला कधी संपला काय कळलंच नव्हतं आम्हाला. हा फक्त एक हा चढताना टर्न भेटला होता, त्याच्यानंतर एकदम सरळ रस्ता होता. हा बघा, हा वळण आहे एकदम. कसा एकदम युटर्न सारखाच वळण आहे. हा उतरलो की लगेच घाट संपतो.
भोसते घाट आहे हा, जे गोवावरनं मुंबईला जाताना परशुराम नंतर हा घाट लागतो. छान आहे रस्ता, बाकी मस्त बनवला, एकदम मोठा रस्ता आहे. काय वाटत नाही एवढं, म्हणजे असं घाबरायला नाही होत उतरताना. तर आता पुढे 500 मीटरवर टनल आहे, कशेडी बोगदा 500 मीटरवरच आहे समोर. समोर बघू शकता कशेडी बोगदा आहे. आता तो क्रॉस करायचा आहे आपल्याला. समोर आता बोगदा संपतोय, बाहेर निघतोय आता बोगद्याच्या. डायरेक्ट आता येईल तो महाड. इथून आता पुढे महाडला पोहोचू. मग थोड्याच वेळानंतर मग 1 तास लागणार आहे माणगावला पोहोचायला. 1 तासात माणगावला पोहोचू. बोगदा आता संपतोय, हा बघा बोगद्यातनं बाहेर निघालो. आता 1 तासात माणगावला पोहोचणार. महडच्या थोडं 13-14 किलोमीटर अगोदर इथे गॅस पंप आहे, महानगर गॅस. तिथे गॅस भरली आता मी. मगाशीच भरली होती, परशुराम घाट क्रॉस केल्यानंतर फुल केली होती. तरी पण म्हटलं जिथे दिसेल तिथे भरूयात म्हणून आता इथे भरून घेतली. एक गाडी संपली होती, आता परत फुल करून घेतली. आता 13-14 किलोमीटर नंतर महड येईल मित्रांनो, आणि मग त्याच्यानंतर मग माणगाव. आता 50 मिनिटं दाखवत आहेत पोचायला माणगावला. बघूयात आता, इथे थांबलो होतो म्हणून थोडं उशीर झाला. बघूयात आता पुढे कसा प्रवास होतो.
तर आता पोहोचलोय माणगावला. वाजले आहेत 11:15 आणि ही थोडीशी ट्रॅफिक लागलेली आहे. आता इथून राईट आहे पाली मार्गे जायला, पण विचार करतोय सरळच जातो. रिक्षावाल्याला विचारलं इथले आहे का लोकल रस्ता चांगला आहे का म्हणून, तर बोलते आहे तेवढा खराब नाहीये, म्हणून बघतोय सरळच जातो. आता नागोठण्यावरनं पेन वगैरे करत करत जातो डायरेक्ट. येताना म्हणजे कुडाळला जाताना आम्ही पाली मार्गे आलो होतो. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर व्हिडिओ बघा, ती मी चॅनलवर टाकलेली आहे. पण आता जाताना विचार करतो सरळ जाऊ. बघूयात कसा रस्ता आहे. तो पण रस्ता कसा आहे ते दाखवायचं म्हणून जातोय सरळ. आणि इथले रिक्षावाले सांगतात की आहे थोडा, म्हणजे एवढा खराब नाहीये, नागोठण्याला फक्त थोडा खराब आहे. बाकी बघूयात आता आपण कसा आहे ते रस्ता. इथे थोडीशी ट्रॅफिक लागली. माणगावची ट्रॅफिक तुम्हाला माहीतच असेल. माणगावकर कोण असतील कमेंट करून नक्की सांगा कोण आहेत ते माणगावकर, बघत असतील तर. चालेल ना. तर आता निघालो जेवून इथे. हे बघा इथे गाडी पण लावली होती. गाडी पण थोडी थंड झाली, आता थंड झाले. मस्त आराम केला गाडीने पण. आता इथे नाश्ता करायला थांबलेलो, म्हटलं जेवूनच घेऊ. आता वाजलेले आहेत 12 आणि निघतो इथून आता डायरेक्ट. बघूयात. रस्ता बोलतात चांगला आहे, हॉटेलवाले पण बोलले चांगला आहे रस्ता. पुढचा नागोठण्याला वगैरे थोडासा खराब आहे. बघूयात कसा रस्ता आहे, मी तुम्हाला दाखवेल पुढे. व्हिडिओ पूर्ण बघा. ट्रॅफिक बघा मित्रांनो केवढी लागले. माणगावच्या पुढे आलोय मी आता. इथपर्यंत आहे ट्रॅफिक. आता आम्हाला तर नाहीये, तिथे माणगावला जायला ट्रॅफिक लागले, त्याच्यामुळे काय नाही एवढा फरक पडतो. हा बघा. हा थोडासा रस्ता आता खराब लागलेला आहे. ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे खालून जातोय हा रस्ता. थोडासा खराब आहे हा.
तर आता इथे पेनच्या थोडा अगोदर 15-20 मिनटं अगोदर इथे गॅस फुल केली, भांडी एकदम वगैरे फुल केली. आता इथून 15-20 मिनटानंतर पेनला पोचणार आहे, तिथे थोडं थांबेल आणि मग पुढे जाईल मित्रांनो. बघूयात. आता इथपर्यंत तर रस्ता खूप खराब होता, म्हणजे ते हॉटेलवाले वगैरे बोलले की चांगला रस्ता आहे, पण नाही चांगला एवढा, म्हणजे एवढा पण चांगला नाही आहे रस्ता की येऊ शकतो इथून. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही ते पाली मार्गे जाऊ शकता, किंवा मुंबईला जायचं असेल तर तिथूनच जाऊ शकता. हा रस्ता तुम्ही अवॉइड करू शकता, मला हा पॅच कवर होईल त्या रस्त्याने गेले तर, कारण हा रस्ता खूपच खराब आहे मध्ये मध्ये. आणि आता तर इथून नागोठण्यानंतर थोडासा खराब आहे, मग पुढे तर चांगलाच भेटला आतापर्यंत रस्ता. इथे पुढे बघूयात आता कसा भेटतो. बेलापूर क्रॉस करून इथे साईडला थांबलोय बघा. साईडला गाडी लावली, कारण माणगाव पासून जी चालू केलेली चालवायला जेवल्यानंतर ती डायरेक्ट आता इथे थांबलो. मध्ये ते गॅस वगैरे भरायला थांबलो होतो, पण म्हटलं आता पनवेलची ट्रॅफिक आहे ती क्रॉस करून पुढेच कुठेतरी थोडा वेळ थांबूया. तर आता इथे अर्धा-पाऊण तास थांबतो, असाच बसतो, जरा उभा राहून थोडा अंगाला पण थोडा आराम देतो, गाडीला आराम देतो. तर आणि एक गोष्ट सांगायची होती ट्रिपबद्दलच आमच्या, की ट्रिप कशी वाटली आम्हाला वगैरे. तर मित्रांनो छान वाटली एकदम ट्रिप, एक नंबर वाटलं. म्हणजे पहिल्यांदाच असा अनुभव केला, म्हणजे रिक्षा मी म्हणजे गाडी घेऊनच पहिल्यांदा मी गेलो एवढ्याला, कधी गेलो नव्हतो मी, ते पण रिक्षा घेऊन गेलो. तर छान वाटलं, एकदम भारी वाटलं, म्हणजे एकदम ॲडव्हेंचर ट्रिप झाली. आणि येताना तर आम्ही गुहागर वगैरे मार्ग आलो ना, आपलं जयगड फेरीबोटवरनं तवसाल फेरीला, तो एक ॲडव्हेंचर मस्त झाला होता. म्हणजे नवीन काहीतरी केलं आम्ही, रिक्षा वगैरे घेऊन आम्ही. रस्ता थोडा खराब होता पण मस्त वाटलं, म्हणजे एक अचिव्हमेंट बोलतात ना, तसं काहीतरी केल्यासारखं झालं. छान वाटलं एकदम. तर आता बायकोला विचारू कसं वाटलं. कसं वाटलं तुला? छान वाटलं. परत जाणार का? परत रिक्षामध्ये जाणार? तिला काय रिक्षामध्ये नेलं, तिला चालत नेलं तरी पण तयार होईल ती तिकडे गावी जायला. कारण गावी जाणं म्हणजे कोकणी आणि मालवणी लोकांसाठी म्हणजे असं कसं पण नाही, असं असतं. तिला कसंही चालेल. तर मित्रांनो छान झाली ट्रिप एकदम. आणि ही ट्रिप का सफल झाली, आता अजून मला पोचायला टाईम आहे तसा, 25-30 किलोमीटर आहे अजून घरी जायला. इथे नवी मुंबईलाच आहे मी, तसा अजून पाऊण एक तास लागेल इथून निघाल्यावर, ट्रॅफिक असली तर. मी आधीच इथे सांगतो तुम्हाला की ट्रिप कशामुळे सफल झाली असं मला वाटतं. कारण एक विश्वास असतो ना आपला एखाद्यावरती, तसा माझा या रिक्षावरती विश्वास होता की ही रिक्षा नाही आहे, ती माझी म्हणजे लक्ष्मीच आहे माझ्यासाठी. कारण माझी आई गेल्यानंतर मला एकदम असं, आई गेल्यानंतर जी गोष्ट माझ्या लाईफमध्ये आली ती हीच रिक्षाच होती, म्हणून मी पाठीमागे रिक्षाच्या आईचं नाव पण घेतलं. तर तो थॉट होता मला. आणि आता मला असं वाटतं की या रिक्षावरती मी विश्वास ठेवला, आणि बायकोचा माझ्यावरती विश्वास होता. आणि प्लस ना तिची तब्येत बरी नव्हती तरी पण ती तयार झाली तिकडे यायला. शेवटी कसा विश्वास हा शब्द आहे त्याच्यामागे, आणि तिला तसं पण गावी जायचं होतं म्हणून ती झाली तयार. तिला रिक्षामध्ये न्या की कसं पण न्या, तिला गावी जायचं होतं, म्हणजे तब्येत बरी नव्हती तरी ती तयार झाली मित्रांनो. तर या एका विश्वास, या एका शब्दामुळे ही ट्रिप आमची सफल झाली असं मला वाटतं मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर आता बघूया, इथे थोडा थांबतो, आता अर्धा तास थांबतो इथे आणि मग निघतो. तर पुढे बघूयात, आता ट्रॅफिक वगैरे लागली तर दाखवेल तुम्हाला, नाही तर डायरेक्ट घरीच जाईल. आता भेटूयात पुढे.
पोचलोय घरी, म्हणजे हे बघा टोलनाक्यावर आहे आता, कशेळी टोलनाका. तर आता इथून जाईल घरी, 2 मिनिटात घरी पोहोचेल. फायनली घरी आलो मित्रांनो. कोकणातली ट्रिप रिक्षा घेऊन गेलेलो. एक इच्छा होती, खूप इच्छा होती रिक्षा घेऊन जायची, ती पूर्ण झाली, याचा आनंद आहे मित्रांनो. छान वाटलं एकदम. प्रवास पण छान झाला. पुन्हा आता कधी जाणार बघूयात, तेव्हा ठरवू रिक्षा घेऊन जायचं की नाही, ते पण तेव्हाच ठरवू. तर बघूयात आता पुढे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.